मला असं झालेलं की बापरे आपल्याला झेपेल की नाही आणि कदाचित मला असं वाटतं की हा अपर्णा मॅमचा विश्वास आहे माझ्यावरचा की त्यांनी माझी निवड केली ह्या गोष्टीसाठी आणि ऑफकोर्स शिवाली हे हास्य जत्रेमुळे मिळालेलं नाव आहे मला आणि आता मंगला हे अपर्णा मॅममुळे मिळणार आहे मला. क्या बात आहे. आणि पोटात गोळा आलाय खूप कारण मी सुद्धा आज जो ट्रेलर लॉन्च होणार आहे तो पाहिला नाही आहे पण मी खूप एक्सायटेड आहे आणि मला सगळ्यात जास्त आनंद आज मंगला मॅमसाठी होतो आहे की सगळ्यांना आज कदाचित किंवा 17 तारखेला आपला सिनेमा रिलीज होतो तेव्हा कळणार आहे की काय स्टोरी आहे त्यांची आणि ती प्ले करायला मला मिळाली सो जबाबदारीचं काम होतं आणि खूप मजा आली आणि काहीतरी ऑफकोर्स वेगळं करायला मिळालं आहे मला आणि मी 100 नाही 200 नाही 1000% प्रयत्न केला आहे. आता ऑफकोर्स प्रेक्षकांवर आहे की ते त्यांना कसं वाटेल. वाह. आप सबको नमस्कार. सर्वांना मनापूर्वक धन्यवाद तुम्ही सर्व इथे आलात. मैम से मेरा ताल्लुकात कोई नया नहीं है. हम दोनों एक ही शहर से ताल्लुक़ रखते हैं, बनारस से. सुरों की नगरी है बनारस. और मैंने बचपन में मैम को कई बार गाते हुए सुना था लेकिन कभी सोचा नहीं था कि ऐसा वक्त आएगा कि मैं मैम के साथ खड़ी हो पाऊँगी और उनके ऊपर कोई फिल्म बन पाएगी हमारे द्वारा. लेकिन आज ये सब संभव हुआ है शिवाली की वजह से और मैम की वजह से. मैम आपने जो भी बर्दाश्त किया, जो भी आपकी लाइफ में हुआ, उसकी क्षतिपूर्ति हम नहीं कर सकते, ऑफकोर्स नहीं कर सकते, क्योंकि जो भी आपके साथ हुआ वो बहुत ही अकाल्पनिक था. और बस इतना कर सकते हैं कि एक बार खड़े होकर मैम के लिए ताली बजा सकते हैं. बस इतना ही हम उनके लिए कर सकते हैं. आज मैं शब्द हूँ, सूझ नहीं रहा है कि क्या कहूँ. अपर्णा जी ने बहुत हौसला दिखाया. कहा, बात की मुझसे, उन्होंने कहा कि मैं ऐसा करना चाहती हूँ. मैं 12 वर्ष की थी तभी मुझ पे एसिड अटैक हो गया था. कुछ पारिवारिक, कुछ व्यापारिक रंजिश के कारण. 12 वर्ष की बच्ची, आप सोच सकते हैं, वो भी आज से करीब 55-58 साल पहले की बात है. तो उसके बाद का जो जीवन था, एक तो बचना ही नहीं था लेकिन बच गई. जीना था तो कुछ करना भी था, क्योंकि बैठे बैठे तो जिंदगी बीत नहीं सकती, वो किसी की भी हो. कुछ ना कुछ साहस करना पड़ता है. और मुझे लगता है कि मैंने अपनी क्षमता से बहुत ज़्यादा हिम्मत दिखाई और आगे बढ़ने की कोशिश की. पढ़ाई वगैरह छूट गई थी और अटैक के बाद करीब 6 साल लगातार मैं हॉस्पिटलाइज थी, जहाँ मेरे ही शरीर से बहुत सारे चमड़े निकाले जाते थे और मेरे चेहरे को दुरुस्त करने का काम डॉक्टर करते थे.
ये चेहरा उस समय ऐसा नहीं था, ये बहुत विकृत हो गया था जिसे कोई नहीं देख पाता था। बच्चे तो देख के दूर दूर से भाग जाते थे। मैं कुछ खा नहीं पाती थी, सो नहीं पाती थी, होंठ मेरे जल के लटक गए थे बिल्कुल, आंखें अपनी जगह से बहुत नीचे आ गई थी। उस पीड़ा को सहना एक छोटी बच्ची के लिए कैसा हो सकता है, ये आप सोच सकते हैं अच्छी तरह। फिर बैठे बैठे घर में, क्योंकि मेरे करीब 36 ऑपरेशन तब तक हो चुके थे इन 6 सालों में, शरीर हर जगह से कटा पिटा है। चेहरा तो आप देख ही रहे हो। डॉक्टरों ने जहाँ जहाँ से स्किन निकाला मेरे ग्राफ्टिंग करने के लिए, वो जगह अलग अपना निशान छोड़ गई है। फिर इन दिनों में और इतना ऑपरेशन, हम लोग बहुत बड़े आदमी नहीं थे, पिताजी की जो माली हालत है वो काफ़ी बिगड़ चुकी थी। फिर मैं घर बैठ गई। मैं इतनी ज़्यादा कुंठा में हो गई कि मैंने किसी का सामना करना छोड़ दिया। मैं किसी के आगे बोल नहीं पाती थी, कांपने लगती थी। मेरे पेरेंट्स को नेचुरली जो होना चाहिए, उनको चिंता हो रही थी कि लड़की बच तो गई है, लेकिन इसका जीवन कैसे चलेगा। पढ़ने के लिए डाला, प्राइवेट पढ़ी, अच्छा खासा पढ़ी, और जब सेंटर पे एग्ज़ाम देने गई, पेपर मेरे सामने आया तो मुझे लगा मैंने तो कुछ पढ़ा ही नहीं है। क्यों? क्योंकि वहाँ जितनी लड़कियाँ थी, जो लोग थे, मुझे देख के हंसने लगे थे। मुझे कमेंट्स मिलते थे अच्छे अच्छे, देखो नाक कट्टी जा रही है, देखो मुँह जली जा रही है, इसका चेहरा कैसा हो गया है। ये सब सुनना पड़ता था मुझे रास्तों में। पढ़ नहीं पाई, फिर घर आके बैठ गई। माता पिता और चिंतित हो गए। मेरा गला बचपन से अच्छा था, मैं गाती थी, अच्छा गा लेती थी। पिताजी ने सोचा कि इसको संगीत सिखाया जाए। डॉक्टरों ने कहा कि ये पागल हो जाएगी अगर ऐसी बंद रहेगी घर में तो मुझे संगीत सीखने के लिए वहीं पास में स्कूल था, वहाँ डाल दिया गया। सिर्फ इसलिए कि मैं अपने जीवन के बारे में थोड़ा उससे हट के कुछ करूं, कुछ गाऊं, संगीत में अपना मन लगा के जीने की कोशिश करूं। मेरा संगीत का सफ़र वहाँ से शुरू हुआ। मैं रोज आने जाने लगी। आने जाने से ये हुआ कि मेरी हिम्मत थोड़ी बनने लगी। और बहुत संक्षेप में बताऊंगी क्योंकि वो यात्रा बहुत कठिन थी। मैंने काशी हिंदू विश्वविद्यालय से बैचलर, मास्टर, जिसमें मेरा गोल्ड मेडल भी है, और बाद में पीएचडी भी किया। आप सभी जानते होंगे बनारस हिंदू यूनिवर्सिटी BHU के नाम से, मुझे लगता है सभी परिचित होंगे यहाँ। वहाँ पर पढ़ने के बाद मुझे स्टेज शो के लिए बहुत सारे ऑफर्स आने लगे और फिर मैं जगह जगह स्टेज शो करने लगी। जहाँ भी पहली बार चढ़ी, मेरे चेहरे को देख के बहुत नकारा गया, लेकिन आवाज़ सुनने के बाद सभी मेरे मुरीद होते चले गए और उससे मुझे बहुत नाम, प्रसिद्धि मिली, संतुष्टि भी मिली साथ में कि नहीं, मैं कुछ तो कर ही सकती हूँ। मुझे बनारस की लता के अवार्ड से भी सम्मानित किया गया और ढेर सारे सम्मान
मिलते गए और आज भी मिल रहे हैं। क्या बात आहे, मुझे मस्त, खूप खूप छान. आणि तो 2 स्टेट लेवल के अवार्ड, एक नेशनल अवार्ड मोदी जी से, योगी जी से, राज्यपाल से सभी मुझे सम्मानित कर चुके हैं। और फिर मैंने वहीं BHU में पढ़ाना शुरू किया, शिक्षण का कार्य किया और मेरे अंडर में फिर काफ़ी बच्चों ने PhD किया। और इस दौरान मैंने करीब 6 पुस्तकों का लेखन भी किया, जिसमें मेरी ऑटोबायोग्राफी जिसका नाम सीरत है। पता नहीं कैसे अपर्णा जी को वो सीरत से पता लगा या कैसे पता लगा। इनका फ़ोन आया एक दिन, दीदी मैं आपसे मिलना चाहती हूँ। मैंने कहा जरूर आप आइए, आपका स्वागत है। अपर्णा जी, आपको इस बारे में कुछ कहना है का? तुम्ही आता पिक्चरच बघायला सांगणार आहे आम्हाला, कसं म्हणजे तुम्ही सांगा. तुम्ही नाही, नाही, म्हणालात आता तर आता याच्या पुढे आम्ही काहीच नाही सांगणार आहे. तुम्ही नक्की थिएटरमध्ये जा 17 तारखेला आणि Yes. चित्रपट बघा, म्हणजे आता पुढची स्टोरी तुम्हाला तिथून कळेल. थँक्यू सो मच. एकदा जोरदार टाळ्या. खूप वेगळं वाटलं जेव्हा पहिल्याच वेळी ऐकलं तेव्हा, कारण माहिती नव्हती भारतातली ॲसिड अटॅक पहिलीच केस वगैरे. मला आणि शशांक दादांना तर खूप आनंद झाला, मला एक काहीतरी वेगळं करायला मिळतं. आणि ज्या मंगलाजींच्या ॲक्च्युअल आईवडिलांनी जे सहन केलं असेल, म्हणजे त्यांना सलाम आहे. आणि मंगलाजींची विल पॉवर, आपण म्हणतो ना, वेअर देर इज अ विल देर इज अ वे, मंगलाताईंनी हे सिद्ध करून दाखवलं. खरंच मंगलाताई, तुमच्याबद्दल अत्यंत आदर आहे. खूप बरं वाटतं, प्राऊड फील होतं. आणि आमच्या शिवालीचं मला मनापासून कौतुक करावंसं वाटतं की बऱ्याच नायिका आपण बघतो, आधी मी किती सुंदर दिसते, मी किती मेकअपमध्ये छान दिसते हे बघत असतात. अशावेळी शिवालीनी जवळजवळ 90% फिल्ममध्ये तिचा असा मेकअप होता आणि त्या मुलींनी तो केला आणि 12-12 तास ती त्या मेकअपमध्ये असायची. त्यामुळे मी शिवालीचंही मनापासून अभिनंदन करते. आणि आमची डिरेक्टर अपर्णा होशिंग, खूपच मजा आली अपर्णाबरोबर काम करताना. एक तर लेडी डिरेक्टर म्हणून आमचा एक जरा असा हळवा कोपरा आणि खूप छान. आणि अरुण वर्माजींचं नाव घेईन, म्हणजे एक दोघांचं जे काही कॉम्बिनेशन होतं आमचे सिनेमॅटोग्राफर आणि अपर्णाचं, खूप मजा येत होती काम करायला. म्हणजे आम्ही सगळीच टीम इथे आज हजर आहोत. हे 2 आमची मुलं आहेत. शशांकजींबरोबर मी पहिल्यांदा काम केलं. खूप उत्तम अभिनेता, म्हणजे मी त्यांच्या फिल्म्स आधी पाहिल्या होत्या फेस्टिवलला किंवा मी ज्युरी असताना, पण मजा आली त्यांच्याबरोबर काम करताना. डॉक्टर सुनील, संजीवजी, असं एक सेटवरचं वातावरणच छान होतं. त्यामुळे मी एकदा एक वेगळी पर्वणी होती आमच्यासाठी की एक वेगळी फिल्म करायला मिळाली. आणि आता आम्ही जेव्हा वेगळ्या भूमिकांच्या शोधात असतो आणि असं काहीतरी मिळालं तर खूप समाधान मिळतं. किती छान, खूप छान. आणि आम्हाला आवडतं तुम्हाला बघायला. एकदा जोरदार टाळ्या अलकाजींसाठी. शशांक दादा, काय सांगाल? वेगळा लुक होता तुमचा. हो, वेगळा लुक होता. मग ते क्रेडिट खरं तर दिग्दर्शकांचंच आहे. त्यांनी सांगितलं होतं की नको मला हा लुक दाढीतला, आपण जरा वेगळं ट्राय करून बघूयात म्हणून. उत्सुकता 100% होतीच काम करायची. आणि मी पूर्वी पुस्तक वाचलेलं होतं, मॅडमचं जे पुस्तक आहे ना सीरत, हे पुस्तक पूर्वी मी वाचलेलं होतं. आणि कर्मधर्म संयोगाने ज्या वेळेला मला अपर्णा मॅमचा फोन आला त्यावेळेला मी म्हटलं अरे ह्या अर्थाचं मी काहीतरी वाचलेलं आहे, मग कुठेतरी पूर्वी वाचून गेलेलं आहे. आणि मी म्हटलं मला जरा संदर्भ बघावे लागतील म्हणून मी बघितलं तर म्हटलं अरे हेच आहे. मग मॅडम बरोबर ज्या वेळेला बोलणं झालं त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की अरे करूयात. आणि काही काही गोष्टी ज्या असतात ना त्या देणं म्हणून आपण करायच्या असतात. त्या म्हणजे बनारस ही सुरांची नगरी आहे, पण तिथेही काही असुर असे जन्माला आलेलेच होते की ज्यांच्या हातनं ह्या पद्धतीचं कृत्य घडलेलं होतं. आणि मला त्यांच्याबद्दलचं एक असं वाटलं की मनात कुठल्याही पद्धतीचा समाजाविषयीचा कडवटपणा न घेता आयुष्य काढणं ही खरंच खूप मोठी गोष्ट होती आणि त्यांनी ती केली गोष्ट. आणि अलकाताई ज्या पद्धतीने म्हणाले की मला ह्याच्यात सगळ्यात जास्त कौतुक शिवालीचंही वाटतं की ज्या वयामध्ये पोरी की नटून थटून छान मी कशी कॅमेऱ्यासमोर दिसते आहे, मला बघा मला बघा जागा मागा ज्या पद्धतीने असतं ह्याच्यामध्ये अशा पद्धतीचं शिवधनुष्य उचलून काम करणं हे खरंच ग्रेट आहे. आणि मला तिचं मनापासून कौतुक वाटतं. आणि अलकाताईंविषयी म्हणजे इतक्या फिल्म्स केल्यानंतर आमच्या सगळ्यांबरोबर फिल्म करताना आमच्यातलंच एक होऊन म्हणजे कुठल्याही पद्धतीचा स्टारडम वागण्यात न आणता
एक फॅमिली म्हणून काम करणं ही खरंच खरंच लोकांनी शिकण्यासारखी गोष्ट आहे शिकण्यासारखं की आहे, इतकं खरी काम केल्यानंतर म्हणजे मेणवलीच्या घाटावरती पहिला सिक्वेन्स होता आमचा आणि मी बघत होतो की ज्या वेळेला शूटला चाललेलो होतो मग अगोदर जाऊन बसलो होतो, अलकाताई येत होत्या तिथून आणि तिथे येत ना काही ट्रिप आलेल्या होत्या लोकांच्या आणि अलकाताईंना बघितल्यानंतरच्या ज्या रिॲक्शन होत्या ना लोकांच्या, म्हटलं अरे बाप रे. मग एक सिरियल केल्यानंतर सेल्फी 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 म्हणत फिरणारी जी माणसं आणि त्याचबरोबरीने इतकी वर्ष सातत्यानं काम करून लोकांच्या मध्ये जाऊन काम करून आणि त्यांच्यामध्ये क्रेज असलेली आणि तरी डाऊन टू अर्थ असलेली एक कलाकार मला अत्यंत आदर होता आणि मला मनापासून मजा आली अलकाताई काम करता. थँक्यू. आणि अरुण सर थँक्स, सगळ्यांना अत्यंत छान अरुण सरांना दाखवलं. जरा आपण बोलूया स्टेजवरती. तुम्ही अगदी अरुणजी प्लीज कम अप ऑन द स्टेज. मी वेळेअभावी सगळ्यांना बोलायची संधी देत नाहीये, याबद्दल मला माफ करा. कारण पण प्रतिनिधित्व तुम्ही दोघांनी केलंय या सगळ्यांच्या वतीने असं मी म्हणेन. अरुणजींसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे.